अभिदादा कुपन्स घेऊन या. आघाडीची जोडी अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जाते आणि छत्रपती 11 राहता संघ मैदानाच्या आतमध्ये जातोय. संघ मालक आहेत राजाजी जिवरकर आणि येजूरकर, त्याचबरोबर विजय वायकर. टीम आहे छत्रपती 11 राहता. घुमली गगनी शुरांचा हा संघ आला. सिंह गर्जना घुमली गगनी शुरांचा हा संघ आला. उठणार वादळ कारण छत्रपती 11 राहता आला. शिर्डी प्रीमियर लीग अर्थात छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय राजेश जेजूरकर, माननीय विजय वायकर. छत्रपती 11 राहता. तर सामन्याला सुरुवात होईल. आघाडीची जोडी अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जी पोहोचली गेली. एका बाजूला विजय वायकर आणि विकी मुंडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. आणि पहिल्या षटकासाठी सुनील लाटे याला आपण निश्चितप्रमाणे पाहणार आहोत. पाहिजे कशा प्रकारची करामत केली जाईल. जो संघ जिंकणार तो बक्षीसपर्यंत दाखल होईल. कमीत कमी 70 आणि जास्तीत जास्त 2 लाख. कमीत कमी संघ मालकाला फ्रीज आणि जास्तीत जास्त बुलेट. हा यातला जिंकणारा त्याचं कारण सांगतो. क्वालिफाय 1 मध्ये संघ प्रवेश करणार आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला 2 पराभवाले तुमचा तिसरा फिक्स आहे, चौथा नाही. कमीत कमी तिसरा मिळणार आहे. म्हणून 70,000 फ्रीजची चर्चा केली आपण कमीत कमी. तर जाऊया मैदानाच्या आत. मॅच ऑन होईल. लेट्स प्ले. जोरदार टाळ्या गणपती बाप्पा. आणि इथे गोलंदाज थांबला. डेड बॉल. प्रत्येक चौकार प्रत्येक षटकार यासाठी 200 रुपयाचा प्राईज संघमालक राजेश जिजूरकर यांच्या माध्यमातून आणि अर्धशतकासाठी 5,000चं बक्षीस असेल. छत्रपती 11 राहता या टीमसाठी हे बक्षीस निश्चितप्रमाणे आपल्याला जे पाहायला मिळते. पहिला चेंडू सुनीलचा होता. रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला. इथे चेंडू डॉट येताना पाहायला मिळालाय. अगदी आपण पाहतोय दोन्ही संघ अतिशय ताकदवान तर आहेच आहे, पण आपली आपली करामत दाखवत असताना पहिल्या सामन्यात तर विजय मिळवलाय, पण आता दुसऱ्या सामन्यात इथं विजय कशा प्रकारे मिळवला जातोय ते आपल्याला पाहायचंय. या दरम्यानचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण आहे. अशा 2 टीम्स आहेत. या टीमने अजून एकदाही पराभव स्वीकारलेला नाहीये. 3 मॅच आतापर्यंत खेळलेत आणि 3ही मॅच जिंकलेल्या आहेत. या दोन्ही टीम्स अशा आहेत की यांना पराभवच माहिती नाहीये. धर्मवीर छत्रपती शंभूराजांसारखं. भन्नाट वेग सुनील लाटे. काय गोलंदाजी आहे. अफलातून मारा आहे. चेंडू डॉट. लागोपाठचे 3 चेंडू इथं डॉट येताना पाहायला आलेले. चर्चा खूप मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळते. साई निर्माण उद्योग समूह श्रमिक मित्र मंडळ बाजी मारणार की छत्रपती 11 राहता संघ बाजी मारणार. आणि हा लागोपाठचा 4था चेंडू डॉट आहे. 4 चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे डॉट येताना पाहायला मिळाले. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा विकी मुंडेला 4 चेंडू डॉट आले होते. गोलंदाज तयार. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला. इथेही चांगल्या प्रकारचा अगदी चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव पळून पूर्ण केली गेली आणि इथं ही धाव लेग बायच्या रूपाने 5ही चेंडू आतापर्यंत डॉट आलेले आहेत. 1 धाव आहे जी निश्चितच अगदी आपण पाहतोय लेग बायच्या रूपाने. दरम्यानच्या आकड्यामध्ये आदरणीय प्रतापरावजी जगताप पाटील यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं मनापासून स्वागत. आदरणीय आमचे युवा नेते नितीन तात्या गोंदकर पाटील तेही या ठिकाणी उपस्थित झालेत. मनापासून स्वागत आहे. 5 चेंडू गोलंदाजाने डॉट टाकलेत. एकही धाव खर्च नाही, कारण बाईज आणि लेग बाईज ही गोलंदाजाच्या खात्यामध्ये ग्राह्य धरली जात नाही. ती खेळपट्टीच्या खात्यावरती टाकली जाते पिच के ऊपर.
गोलंदाज तयार आणि इथे इथे मिडन ओव्हर प्लस विकेट. फलंदाज बाद. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. इथे पहिली विकेट आली आहे. मिडन ओव्हर एकदा सुनील नाट्यासाठी जोरदार टाळ्या. मिडन ओव्हर प्लस विकेट. व्यासपीठावरती अगदी आपण पाहतोय आपले मार्गदर्शक आदरणीय नितीन दादा गोंदकर पाटील उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. त्याचबरोबर आदरणीय आमचे प्रतापरावजी जगताप पाटील यांचंही या ठिकाणी आगमन झाले. त्यांचंही मनापासून स्वागत. आदरणीय आमचे साई तनपुरे तेही या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही मनापासून स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन गोलंदाज सोनू ओळ आपण पाहणार आहे जो गोलंदाजी मार्गावरती असेल. पाणी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आदरणीय आसिफ शेख आणि समीर आवारे साहेब तेही या ठिकाणी उपस्थित झालेत. दोन्ही मित्र परिवाराचं मनापासून स्वागत. सोनू गोलंदाजीवरती तयार आणि स्ट्राईकला बॅटर आहे. इथे विकी मुंडे 5 चेंडू खेळलाय. अजून खातं खोलायचं बाकी आहे. या दरम्यान अगदी आपण पाहिले हो झेल सुटला. अफलातून अगदी प्रयत्न होता. कसा या पठ्याचा तोल सुटला. डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. डियन स्पोर्ट शिर्डी प्रोप्रायटर धनंजय जाधव म्हणतात. क्षेत्ररक्षण खराब होताना पाहिजे. नितीन फुलपगार दत्तवाडी श्रीरामपूर इथला असणारा खेळाडू आहे. जेल सुटला गेलाय. बरं जेल कोणाचा सोडला. विकी मुंडेचा सोडलाय. ज्या विकी मुंडेची खेळी आपण याच्या अगोदरच्या मॅच मध्ये पाहिली. याच्या अगोदरचेच काय आपण सातत्याने या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी होताना त्याची आपण पाहिलेली आहे. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय पाठवलंय मिड विकेटला. सीमारेषेच्या बाहेर आहे. शिवरायांची तळपती तलवार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार. मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. रोहित नळेच्या बॅट मधून आलेला हा सुरेख प्रकारचा षटकार आहे. प्रेशर इथं कुठेतरी हँडल करावा लागेल. दहा प्रकारची धावसंख्या अगदी आपण पाहतोय ती आहे आता 8. गोलंदाज मार्ग गोलंदाज अगदी आपण पाहतो या ठिकाणी जो आहे तो सोनू ओळ आहे. पहिल्या चीनवरती सुटलेला झेल विकी मुंड्याचा. तुम्ही पहा झेल सुटल्यानंतर बरं झेल झाला असता तर न्यू बॅटर आला असता. रोहित नळे इथे स्ट्राईकला आला नसता. आला षटकार खेळला. या दरम्यान क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल. महेश दादा त्रिभुवन यांच्या वतीने एक बक्षीस आलेलं आहे की लागोपाठच्या 3 षटकारांसाठी मग विकी मुंडे किंवा रोहित नळे 1100 रुपयाचं प्राइज. या दरम्यानचा चेंडू अगदी आपण पाहतोय. चेंडू समोरच्या बाजूला पंच केलाय आणि पाठवल्या समोरच्या साय स्क्रीन वरती षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने दापलकावरती धावसंख्या 15 रन. परत एकदा आपण पाहिलं चेंडू मिड विकेटला पोहोचलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. 1 धाव तर आली आहे. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा आल्यात. काय सुरेख रन बिटवीन द विकेट आहे. मनामध्ये ठरवलंच होतं
की 2 धावा घ्यायच्याच आहेत आणि 2 धावा या ठिकाणी घेतलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. 17वरती धावा फलक आहे. तिथं क्षेत्ररक्षक थोडासा उशिरा पोहोचले असं दिसता क्षणी विकी मुंडेने मात्र 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला आणि पोहोचला. त्याला कॉन्फिडन्स होता की आपण पोहोचणार आहे. 17वरती धावा फलक एकाड्याच्या मोबाईल्यात विजय वायकरची विकेट त्याला पाहायला मिळाली. पहिलं षटक मिडन आले. निर्धाव षटक पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव या ठिकाणी केला जाईल विकी मुंडेसाठी. लॉंगॉनला एक क्षेत्ररक्षक आहे, त्याबरोबर मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे, ते आपण पाहतोय. गोलंदाज तयार आहे सोनू. रिवाचा प्रयत्न होता. इथे चेंडू परफेक्ट बॅटमध्ये येऊ शकणार नाहीये. इथे एकदा आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2ची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 17 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओव्हर संपली. 2 षटकं संपली. 17 धावा एकाड्याच्या मोबाईलमध्ये आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. दोन ओव्हर संपल्या. विकेट 1 धावफलक 17. चलो इसका भी कॅल्क्युलेशन बता दे. 17 तारखेला फायनल आहे. एक विजेता पाहायला मिळेल. एक संघ पोहोचला आहे आणि 2 ओव्हर संपल्यात. दुसरा संघ असेल जो क्वालिफाय 2ला पोहोचणार आहे. 17 तारखेला खेळताना पाहायला मिळेल. एक संघ पोहोचलेला आहे साई मंगल साई टायटन्स क्वालिफाय 1मध्ये. क्वालिफाय 2मध्ये पोहोचणारा दुसरा क्वालिफाय 1मध्ये पोहोचणारा दुसरा संघ कोणता आहे ते ठरवणारा सामना आहे. त्यांच्या विरोधात कोण आहे. नवीन गोलंदाजी मार्कावरती आपण पाहूया. परत एकदा कंटिन्यू मारा करेल सुनील लाटे. याला आपण निश्चितप्रमाणे पाहणार आहोत. क्षेत्ररक्षणामध्ये बराचसा बदल या दरम्यान अगदी केला जात आहे. रवी आहे जो इष्टांच्या पाठीमागे कामगिरी करताना आपल्याला पाहिजे. इंटरनॅशनल प्लेअर नाशिक जिल्ह्याचं नाव सातत्याने अगदी 7 समुद्रा पार या खेळाडूकडून होताना पाहायला मिळतंय. पण त्याच्या विरोधात लढणारा विकी मुंडे सुद्धा कमी नाही. या टीममध्ये विशाल निगोट याला आपण पाहतोय जो या टीमचा आयकॉन आहे. पण स्ट्राईकला किंवा आघाडीसाठी इथे विकी मुंडेला आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल. हा गेला व्हाईट बॉल. मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची आक्रमण. आणि या व्हाईट बॉलच्या रूपाने धावफलकावरती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते. ती असेल आता एकूण 18 धावा धावफलकावरती. या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहतोय भन्नाट वेग. 18वरती धावफलक स्थिर आहे. आपल्या याच महिन्यात 18 तारखेला खास शिवजयंतीच्या 16च्या निमित्ताने महिला भगिनींचा सन्मान आहे. महिला भगिनींसाठी या ठिकाणी अगदी आपण पाहतोय खास करून इथे होम मिनिस्टर अर्थात खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम आपण निश्चितप्रमाणे पाहणार आहोत. खास महिलांसाठी कार्यक्रम आहे आणि सादर करते सिने अभिनेते क्रांती नाना मळेगावकर आणि त्यांच्या समवेत बालगायिका टीव्ही स्टार सह्याद्री मळेगावकर. 18 तारखेला हा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथे इथे फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावफलकावरती धावसंख्या
साई विठ्ठला ट्रॅव्हलचे ओनर आणि आमच्या युवा शिर्डी ग्रामस्थ या सामाजिक संघटनेचे मार्गदर्शक आदरणीय आमचे रमेश भाऊ कोदी पाटील उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. न्यू बॅटर मैदानाच्या आतून विशाल निगोटला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या दरम्यान अगदी आपण पाहिलं रिव्हर्स स्ट्रोक स्विचचा फटका आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण नंतर पाहायला मिळाले, फिकी सुद्धा सुरेख आहे. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय धापलकीकडे पुढे जाईल, धापलकावरती धावत संख्या जी आहे, स्कोर आहे एकूण आता 19 धावा. खूप सारा मित्रपरिवार आहे जो या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळतोय. ऑनलाईन सुद्धा बऱ्याचशा घरांमध्ये आता मालिका बंद आहेत, स्क्रीनवरती घरात सर्व परिवार क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळतोय. भन्नाट वेग निश्चित प्रमाण अगदी आहे, परंतु चेंडू डावी टीच्या बाहेर पण आहे. वाईट बॉल, हा गेला वाईट बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईट बॉलची आक्रमण. वाईट बॉलच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचेल. धापलकर धावत संख्या ती तिसरं षटक चालू असताना अवघ्या 20 धावा आहेत दोन गाड्यांच्या मोबाईलमध्ये. इथे धावफलक कम से कम एक 70-80 पर्यंत न्यायचा असेल ना, तर विशाल निगोटला आणि विकी मुंडेला आज करामत करून दाखवावीच लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू खेळला गेला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक वारच्या वेगाने चेंडूवरती पोहोचतोय. क्षेत्ररक्षण सुरेख आहे, चांगली फिकी आहे. सुनू हॉळ्याला आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालंय. एक सिंगल, धापलक धावसंख्या 21 दोन गाड्यांच्या मोबाईलमध्ये. बराचसा मित्र परिवार आहे जो अगदी आपण पाहतोय जो क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळतोय. खास आमच्या जुन्नर तालुक्यातील डायमंड जेन्स पार्लर आहे, म्हणजे तिथे दुकानात कामकाज करत असताना सुद्धा आमचा सोनवणे परिवार स्वतः क्रिकेटचा आनंद घेतला जातो. आणि त्याबरोबर बराचसा मित्र परिवार जे क्लायंट किंवा कस्टमर असतात त्यांनाही क्रिकेटचा आनंद देण्याचा प्रयत्न करतो. त्यांचंही मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फुल टॉस, लॉंग बॉलला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, खिलाडी क्या मस्तक पे दस्तक, छेरन. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने अगदी आपण पाहतोय धापलक पुढे जाऊन पोहोचेल. धापलकवरती धावा संख्या 27 आहे. लो फुल टॉस होता आणि त्याच्यावरती घेतलेला खरपूस समाचार विशाल निगोटच्या बॅटमधून आपल्याला जो पाहायला मिळालाय. या दरम्यान परत एकदा फाईन लेगला चेंडू पाठवलाय, शफल झालाय, चेंडू पोचला गेला, मात्र फाईन लेगला सीमा रेषेच्या बाहेर आहे. चरण, शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने अगदी आपण पाहतोय धापलक परत एकदा पुढे जाऊन पोहोचेल. आता 3 षटकं संपली, 33 धावा धापलकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन गाड्यांच्या मोबाईलमध्ये. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली. ऑन स्क्रीन अगदी आपण पाहतो एक छोटी कन्या आहे जी क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी खास या स्पर्धेच्या निमित्ताने मुलगा आहे. वा, छोटा बालक आहे असं आपण खास या स्पर्धेच्या निमित्ताने या मैदानावरती उपस्थित झालेला आहे. त्याचंही मनापासून या ठिकाणी स्वागत आहे.
ज्यांना ज्यांना लकी ड्रॉचे कुपन्स घ्यायचे असतील त्यांनी आबिदादाशी संपर्क करा. उजव्या बाजूला आहे, जिथे 10 रुपयाच्या कुपन्समध्ये तुम्हाला कमीत कमी 10,000ची स्पोर्ट्स सायकल आहे. लकी ड्रॉसाठी प्रेक्षकांसाठी रोज एक सायकल. आदरणीय आमचे प्रकाश शेळके पाटील माजी नगरसेवक आणि अमृत भाऊसो गायके पाटील माजी नगरसेवक सायकल दातेत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या सायकल्स पाहायला मिळतात. व्हाईट बॉल आलाय, हा गेला व्हाईट बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची अकरा. व्हाईट बॉलच्या रूपाने धापालक पुढे जाऊन पोहोचलाय. धापालकावरती धावत संख्या जी आहे ती 34, 2 गाड्याच्या मोबदल्यात. अजून एक वाईट, हा गेला व्हाईट बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची अकरा. 2 वाईट लागोपाठ आलेले आहेत. गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाज मार्कवरती आहे तो गौरव सानप, याला आपण पाहतोय. खास नाशिकवरून या ठिकाणी ॲडव्होकेट तुषार जाधव, ॲडव्होकेट अभिजित गवते आणि त्याबरोबर विशाल जाधव यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. क्लीन बॉल्स, हो गई गलती, हो गई फुल, दांडी दांडी गुल. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. विकी मुंडेची विकेट, खूप मोठी विकेट आली आहे. 35 धावा संख्येवरती धक्का क्रमांक 3 आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो आहे आता नवनाथ डवळे. इथे 11 चेंडू खेळलाय विकी मुंडे आणि 10 धावा बनवताना पाहायला मिळालाय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय संघमालक आदरणीय राजेश युदुरकर यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकार प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं प्राईज आहे. अर्धशतकासाठी 5,000चं बक्षीस आहे. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय इथे बक्षिसांची खैरात निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक विकेटसाठी साई निर्माण श्रमिक मित्र मंडळ यांच्या वतीने 200 रुपयाचं प्राईज आहे. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय स्पीड मॅक्स यांना मनापासून धन्यवाद. आमचे रविशंकर गोंदकर पाटील ज्यांच्या माध्यमातून स्पीड मॅक्सचं हे सौजन्य आपल्याला पाहायला मिळते. 300 MBPS स्पीड निश्चितप्रमाणे आपल्याला या क्रिकेटच्या स्पर्धेला यूट्यूब लाईव्हसाठी आहे आणि इथल्या असणाऱ्या प्रेक्षकांसाठी मोफत वायफाय. मोफत तुम्हाला फक्त वायफाय तुमचं चालू करायचं, ऑन करायचं. ऑन केलं की त्याच्यावरती तुम्हाला तुमचं नाव, तुमचं गाव आणि मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर टाकला का तुम्हाला एक OTP येतो. तो OTP तुम्ही पासवर्ड म्हणून टाकला की तुमचं वायफाय जे हायफाय होईल, चालू होईल. खास शिरूरवरून, शिरूर नगरीतून हॉटेल RK म्हणजे कृष्णा बोराडे साहेब जे आहेत, खास करून अगदी आपण म्हणतो त्या RK हॉटेलमध्ये एक फुल स्क्रीन सगळ्या प्रेक्षकांसाठी निश्चितप्रमाणे आणि तिथं संपूर्ण हॉटेलमध्ये लाईव्ह क्रिकेटचा अंदाज घेतला जातो. त्यांचं स्वागत. व्हाईट बॉल, हा गेला व्हाईट बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची अकरा. आदरणीय सोपन भाऊ कोते पाटील उपस्थित, मनापासून स्वागत आणि स्वागत केलं विशाल निगोटच्या या षटकाराने. शरण शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार.
विशेष म्हणजे जर आपण पाहिलं तर इथे लागोपाठचा तिसरा षटकार आला जो विशाल निगोटने खेळलेला आहे. कारण याच्या अगोदरच्या 2 चेंडूवरती 2 षटकार खेळला होता आणि आता ज्यावेळेस स्ट्राईकला आल्या षटकार खेळलाय. महेशजी त्रिभुवन यांच्या वतीने 1100 रुपयाचा प्राइज असेल इथे विशाल याच्यासाठी 3 षटकार खेळलाय म्हणून. धापराका धावसंख्या स्थिर 43. चौथं षटक चालू आहे. 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये अगदी आपण पाहतोय. गोलंदाज टायगर आहे. परत एकदा यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक 1 2 3 चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. ते छोटीशी धडक तिथे छोटासा अपघात आणि त्या दरम्यान 2 धावा आहेत. जेल सुटलाय. तिसरीचा प्रयत्न आहे आणि तिसरी धाव. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा आल्यात आणि या 3 धावसंख्येत आपल्याला पुढे जाऊन पोहोचलाय 46 रन. एक इर्टिगा गाडीची चावी हरवलेली आहे. कोणाला सापडले असेल तर समन्वय कक्षामध्ये आणून द्या. ज्यांची गाडी आहे ते तुम्हाला योग्य ते बक्षीस देतील. स्क्रीनवर अगदी आपण पाहतोय युवा शेडी ग्रामस्थ. खूप चेहरे, त्यातला एक चेहरा निश्चितप्रमाणे आपण पाहतोय जो नेहमी पडद्याच्या पाठीमागे असतो. असा चेहरा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ज्या चेहऱ्याचं कौतुक, ज्या व्यक्तीचं कौतुक आदरणीय दमदार खासदार सुजाता विखे पाटील यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं. आणि आपल्या कामाशी एकनिष्ठ असणारा एक व्यक्ती आहे आणि तो नेहमी म्हणत असतो माझं नाव घ्यायचं नाही, माझं नाव अजिबात घ्यायचं नाही, पण आमचं कर्तव्य आहे त्याचं नाव घेतल्याशिवाय आम्ही राहत नाही. भले त्याच्यानंतर किती जरी शब्द खावं लागले तरी हरकत नाही. तो चेहरा आहे आदरणीय किरण कोते पाटील. जो चावी आणून दिली ना इर्टिगाची त्याला 1000चं बक्षीस आहे. ज्याला चावी सापडेल त्याला 1000चं बक्षीस. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू कव्हरला खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती 4 रन. जिथं 2 धावा होते तिथं 3 धावा आल्यात. नवना धाव स्ट्राईकला आला. पुढच्या चेंडूवरती एक चौकार खेळला. संघाचं अर्धशतक पूर्ण झालं. 50 धावा. 50 धावा आहेत. षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपलेले आहे. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली. पन्नास धावा आहेत. या षटकामध्ये 17 धावा आलेल्या आहेत. 3 वाईड, एक सिंगल, एक विकेट, एक 3 धावा, एक षटकार, एक चौकार. आरपी अध्यक्ष आदरणीय पप्पूबा बनसोडे यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांच्या वतीने एक बक्षीस पण आलेलं आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. इथे एक सन्मान होतोय मुख्य व्यासपीठावरती. ॲडव्होकेट तुषार जाधव, ॲडव्होकेट अभिजित गवते आणि त्याबरोबर विशाल जाधव नाशिकवरून आलेला जो मित्रपरिवार आहे या मित्रपरिवाराचा सन्मान युवा शेडी ग्रामस्थ यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुनील खर्डे याच्यानंतर खेळणार आहे
त्यासाठी आत्ता एक बक्षीस आत्ताच आलेलं आहे, तर डिक्लेअर करून फक्त ठेवतो. पण त्याच्या अगोदर आपण स्क्रीनवरती येऊया. ऑन स्क्रीन अगदी आपण पाहतोय जे प्रमुख मान्यवर त्यांचा सन्मान युवा शेडी ग्रामस्थांच्या माध्यमातून आपण संपन्न करत आहोत. नाशिकचा मित्र परिवार आहे. ॲडव्होकेट तुषार जाधव, ॲडव्होकेट अभिजित गवते आणि विशाल जाधव साहेब यांचा सन्मान होतोय. पाचवं षटक सुरू होईल. पाचव्या षटकासाठी सुनू ऑल याला आपण परत एकदा पाहणार आहे. समोरच्या बाजूला विशाल निकोट. इथून पुढच्या प्रत्येक विकेटला 200 रुपये. या दरम्यान चेंडू हवेत आणि तिथे 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 काय झालंय पहा. जबरदस्त झेलवताना पाहायला मिळालाय. मोठी विकेट आली आहे विशाल निकोट बाद. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. विशाल निकोटची विकेट किती महत्वाची होती, कारण त्यांनी 7च चेंडू खेळला होता आणि 22 धावा त्यांनी आपल्या संघासाठी ज्या बनवल्या होत्या. 6 चेंडूत 22 बनवल्या होत्या. 7व्या चेंडूवरती बाद होताना पाहायला मिळालं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहू किरण भगत. ऑन स्क्रीन आपण ते छोट्या बालकाला आपण सातत्याने पाहतोय. तो 2 पावलं ग्राउंड मध्ये जातो आणि त्याला परत यायला सांगितलं, भाई अभी तू छोटा बच्चा है, इसके बाद थोड़ा बड़ा होने दे फिर. या दरम्यान बिग हिट केलाय. चेंडू पोहोचलाय मात्र समन कक्षाच्या पलीकडे. किरण भगतच्या बॅटमधून षटकार छेडन. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. धावफलक वाढला गेलाय. धावफलकावरती धावसंख्या 56 आहे. 4 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. इर्टिकाच्या गाडीची चावी जो कोणी सापडून देईल 2100 रुपयाचं प्राइज. 56 धावा आहेत. चेहरा पाहायला मिळतोय मारुती पाटील MP. मारुती पाटील चमकले. षटकार यात्रा पाहायला आलाय. किरण भगतच्या बॅटमधून येतो अगदी आपण पाहतो षटकार आलाय. मिड विकेटला अगदी आपण पाहतो एक मोठा फटका यात्रा पाहायला आलाय. मोठी धावसंख्या उभारावी लागेल, कारण जाणतारा निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय इथे छत्रपती 11 बॉल द्या. आता नितीन अण्णांचा चेहरा निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळेल. आमच्या कॅमेरामन फोकस करू. युवा शेडी ग्रामस्थांपैकी असे काही चेहरे आहेत सर. नवीन की जुना? नवीन. तर युवा शेडी ग्रामस्थांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय की सुनील खर्डेंसाठीची भेटवस्तू ती आत्ताच सांगतो. हॉटेल RK सरकार फ्रॉम शिरूर नगरीमध्ये पहिल्यांदा सुनील खर्डेचं आगमन RK यांच्या माध्यमातून झालं होतं आणि विशेष करून त्यांच्या वतीने त्याच्यासाठी एक प्राईज आलेलं आहे. प्राईज नाही, ती भेटवस्तू म्हणू आपण. ते सरप्राईज असेल. सुनील खर्डे जर इथं यानंतरच्या मॅचमध्ये संघाला विजय मिळवून देत असेल तर त्याला प्रभू श्रीरामांचं दर्शन होईल. अयोध्या ट्रिप आहे सुनील खर्डेला, अयोध्याची ट्रिप. जर सुनील खर्डे पुढच्या मॅचमध्ये संघाला विजय मिळवून देत असेल तर RK हॉटेल शिरूर यांच्या वतीने ही खास भेट असेल. इर्टिकाच्या गाडीची चावी जो कोणी आणून देईल सापडेल त्याला 2100चं प्राईज.
या दरम्यान परत एकदा थोडासा मिसटाईम फटका आहे आणि रवीचा प्रयत्न होता तिथे जलू शकला नाहीये. एक आली आहे, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला, दुसरी धाव आली आहे, तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होतोय, तिसरी सुद्धा आली आहे. 3 धावा आहेत. साच बाज और ये ताज 3 धावा. यासाठी आपण अगोदर बोलून गेलो की तिथे फिकी उशीर आली. फलंदाज निश्चितप्रमाणे पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, चेंडू हातातून सटकल्या सुद्धा आपण पाहिलं. 3 धावा आल्यात. 3 धावसंख्या दापलकर धावसंख्या आहे 59. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अजून 3 चेंडू यायचे बाकी आहेत. सुनू ओहाळ स्ट्राईकला एकदा आपण पाहूया. आता नवनाथ हडोले आपण पाहणार आहे. छोटी छोटी मुलं सुद्धा अगदी आपण पाहतोय कधी खास वेळ काढून. हो हा चेंडू सुरेख कसा अपील सुद्धा दरम्यान अगदी आपण पाहतोय जे केलं गेलं होतं. एक सिंगल आणि ही जी सिंगल लेग बायचीवर पण आपल्याला पाहायला मिळेल. धापरकरती धावसंख्या पुढे जाऊन पोचते ती असेल आता संघाची 60वी. 60 धावा या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप सारा मित्रपरिवार आहे, मान्यवर वर्ग आहे. हे मान्यवर वर्ग सातत्याने अगदी आपल्याला क्रिकेटच्या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देताना आपल्याला पाहायला सुद्धा मिळत आहेत. या दरम्यान अगदी आपण पाहिलंय चेंडू मात्र खूप उंची आहे, लांबी पण आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. खणखणी षटकार आहे छेरण. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. किरण भगतच्या बॅट मधून आलेला सूर्यप्रकाशचा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. स्कोर आहे तो आता एकूण धावफलकावरती धावसंख्या 66. ऑन स्क्रीन अगदी आपण पाहू खूप काही चेहरे आहेत जे सातत्याने चमकले जात आहेत. म्हणजे घरच्यांना खोटं सांगून आले की मला काम आहे जरा जाऊन येतो. हे चेहरे जर घरच्यांनी पाहिले मॅच पाहायला गेल ते काय. या दरम्यान अगदी आपण पाहिले सूर्यप्रकाशचा फडका जमिनीला समांतर फडका केला आहे आणि तिथे क्षेत्ररक्षण सुरेख आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान 2 धावा आल्या. फिकी सुद्धा लाच्या बाप. 2 धावसंख्येने दापलक पुढे जाऊन पोहोचेल. दापलेकर धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 68. धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांकडून ओहोर संपली. ऑन स्क्रीन अगदी आपण पाहतोय अशा काही गोष्टी तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळतात ज्या संघ मालकांसाठी, काही 18 तारखेसाठी अशा काही गोष्टी निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीम ओनरसाठी बुलट, स्प्लेंडर, होमच्या दिवशी असणारी इलेक्ट्रिक बाईक ह्या गोष्टी आपल्याला निश्चितप्रमाणे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 5 ओव्हर संपल्यात. धापलेकरती धावसंख्या आपण पाहिलं तर 68 धावा आहेत. 4 फलंदाज बाद आहे. आता शेवटचं षटक. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज कोण? मुजाई शेख याला आपण निश्चितप्रमाणे पाहणार आहे. बऱ्याच वेळा अगदी आपण पाहतो असतो की क्रिकेटची स्पर्धा त्याचबरोबर अगदी आपण बोलत असताना कधी कधी शब्द इकडे तिकडे होतात आणि शब्दात खूप मोठी धार असते. काही काही ठिकाणी शब्द चुकीचे वापरले गेले की असलेली मनातली जी जागा आहे ना ती जागा कमी होते आणि कधी कधी काही शब्दांमुळे मनातली जागा ही मात्र वाढली पण जाते. ऑन स्क्रीन आपण प्रेक्षकांची गर्दी आहे, जी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी ज्या काही प्रेक्षक गॅलरीज या ठिकाणी बनवल्या गेल्यात त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दरम्यान आपण पाहिलं चेंडू मात्र मिड विकेटला पोहोचलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. 1 धाव तर आली आहे. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी नवनाथ करतोय आणि 2 धावा आहेत. धापलेकरती इथे 1 रन शॉट. एकच धाव. धापलेकरती धावसंख्या आहे 69. शब्द सगळ्यात महत्त्वाचे असतात.
कि लफ्ज एक ऐसी चीज है, एक तो तुम दिल में उतर जाते हो या दिल से उतर जाते हो, यह आपके ऊपर डिपेंड करता है. शब्द तुमची जागा कुठे आहे हे ठरवत असतात. गोलंदाज टायगर आहे. धावण्याच्या बॅटमधून आपण पाहिले परत जमिनीला समांतर फटका आहे, परंतु किरणकडे इथं स्ट्राईक येताना पाहायला मिळेल. धापरेकर धावत संख्या अगदी आपण पाहतोय जी असेल आता 70 धावा आहे. 4 चेंडू या पहिल्या डावातील बाकी राहिले आपल्याला पाहायला. खरं शब्दांनी शिकवले पडता पडता सावरायला आणि शब्दांनी शिकवले रडता रडता हसायला. शब्दांमुळेच होतो एखाद्याचा घात आणि शब्दांमुळेच मिळते एखाद्याची आयुष्यभर साथ. शब्दांमुळेच जुळतात एकमेकांच्या मनातल्या तारा आणि कधी कधी शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा भलताच पारा. हे शब्द आहेत. डेडबॉलचा इशारा की शब्दच जपून ठेवतात त्या गोड आठवणी. आउट डेड बॉल. उगी सॉरी 12 त्यांच्या वतीने मी माफी मागतो. या दरम्यान अगदी आपण पाहिले चेंडू कव्हरला. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, गॅप खूप मोठा आहे. क्षेत्ररक्षक नितीन फुलपगार त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक सुरेख फिकी लाजवाब त्या दरम्यान आलेल्या 2 धावा. धापलक पुढे जाईल. धापलकवरती धावत संख्या 72 आहे. 3 चेंडू यायचे बाकी आहेत. डॉक्टर ओमकार जोशी यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून स्वागत युवा शेडी ग्रामस्थांच्या वतीने. तर मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं अशी आपणास विनंती असेल. डॉक्टर ओमकार जोशी सर आपणास विनंती आपण व्यासपीठावरती यावं ही आपणास विनंती आहे. गोलंदाज तयार. बिग हिट केला आहे. अगदी आपण पाहतोय समोरच्या बाजूला चेंडू तिथे क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव. एका धावसंख्येत धापलक पुढे जाऊन पोहोचतोय. धापलकर धावसंख्या 73. शेवटचे 2 चेंडू बाकी. की शब्द जपून ठेवतात त्या गोड गोड आठवणी आणि शब्दांमुळेच कधीतरी डोळ्यात वाहतं पाणी. म्हणून जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल. शब्द सगळ्यात महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून आमची एक टीम आहे. स्कोरर, कॉमेंटेटर, डीजे ऑपरेटर, लाईव्ह, ऑनलाईन स्कोरर, मॅन्युअल स्कोरर. आमच्यापैकी कोणाची एक जरी चूक झाली तर आमची सगळ्यांची चूक आहे. बिग हिट आहे. इथे मात्र चेंडू फाईन लागला. सीमा रेषेच्या बाहेर आणि हा षटकाराचे रन. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. 79 धावा. लो फुल टॉस आणि त्याला पाठवले फाईन लेगला षटकारासाठी. प्रत्येक षटकार प्रत्येक चौकारासाठी या दरम्यान आपण पाहतोय जे प्राइज आहे 200 रुपये राजेश येदुरकर यांच्या माध्यमातून संघ मालकांच्या माध्यमातून आहे. आणि प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं प्राइज आहे. साई निर्माण उद्योग समूह, श्रमिक मित्र मंडळ, नाशिक शिर्डी यांच्या माध्यमातून हे बक्षीस आहेत. दोन्ही बाजूला बक्षीस आहेत. बक्षिसांची खैरात आहे. नवनाथ ह्याच्यासाठी अगदी आपण पाहतोय शेवटचा चेंडू असेल. या दरम्यान चेंडू परत एकदा मात्र पाठवले मैदानाच्या बाहेर. आले चेरन लाखोपटचा दुसरा षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. 85 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. नवनाथ आडवळची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या नवनाथसाठी आपण वाजूया. कारण 6 ओव्हरचा सामना. पहिलं षटक मिळालं आहे त्यात एक विकेट पण आली होती. उर्वरित 5 ओव्हरमध्ये 85 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. एक तगडी धावसंख्या उभारली गेली आणि आता 86चा पाठलाग जो केला जाणार आहे. नितीन दिवर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. राजवाडा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष दिवर साहेबांचं मनापासून स्वागत. सोबत आमचे शंकरनाना गोंदकर पाटील मनापासून स्वागत आहे. सरपंच आधारे आमचे कैलासभाऊ कातुरे पाटील उपस्थित झालेले आहेत. निमगावचे सरपंच आमचे कैलासभाऊ कातुरे ठिकाणी उपस्थित आहेत. ऑक्शनला सुद्धा सरपंच साहेब उपस्थित राहिले होते.
मी सरपंच साहेबांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं ही आपणास विनंती असणार आहे. नंदूभाऊ सुरवसे आहे माझ्या लक्षात येणं. या ठिकाणी व्यासपीठावरती डॉक्टर ओमकार जोशी सर उपस्थित आहेत. सरांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतो युवा शेडी ग्रामस्थांच्या वतीने. तर मी डॉक्टर साहेबांना विनंती करेल आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा अशी आपणास विनंती असेल. आदरणीय डॉक्टर जोशी सर आपण आपला सन्मान स्वीकारावा ही आपणास विनंती. युवा शेडी ग्रामस्थांच्या माध्यमातून व्यासपीठावरती हा सन्मान संपन्न होते. 85 धावा बनवल्या 86चा पाठलाग आहे आणि या 86 धावासंख्येचा पाठलाग तर करण्यासाठी आघाडीची जोडी तर जाईल पण त्याच्यावर क्षेत्ररक्षणासाठी टीम चला. छत्रपती 11 राहता आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम मैदानाच्या आतमध्ये ठिकाणी आपल्याला पाहिल्यामध्ये राजेश जेदुरकर आणि त्याबरोबर विजय वायकर यांच्या मालिकेचा संघ आहे. एका बाजूला आपण पाहतोय श्रमिक मित्र मंडळ साई निर्माण उद्योग समूह नाशिक शिर्डीचा संघ आहे. संघ मालक आदरणीय ताराचंद भाऊ कोते पाटील आणि त्याबरोबर आदरणीय प्रवीण भाऊ नवले यांच्या मालिकेचा संघ या ठिकाणी आपल्याला पाहिजे. 85 झाल्यात 86चा पाठलाग आणि 86चा पाठलाग होणार की नाही हे आपल्याला पाहायचं आहे. पण आवाजात थोडासा बदल असेल आणि यानंतरचा आवाज असेल. सुरू होईल दुसरा डाव. यानंतरचे समालोचक नरेश ढोमे आहे त्यांचं नाव. धन्यवाद मनोज बेल्लेकर सर. युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण बघतोय मॅच छत्रपती 11 राहता विरुद्ध साई निर्माण श्रमिक मित्रमंडळ नाशिक या दोन तगड्या फौजांमध्ये ही मॅच आहे. दोन्ही विजयी संघ आणि ते असे विजयी संघ आहेत की अजूनपर्यंत त्यांनी हार बघितलेली नाहीये. म्हणजे दोन्ही संघ पहिले बाजीराव आहेत. पहिला बाजीराव असा एक योद्धा होता की ज्याने हरलेली लढाई कधीच बघितली नाही. 42 लढाया संपूर्ण आपल्या कारकिर्दीमध्ये खेळल्या आणि जिंकल्या सुद्धा. इथे हे दोन्ही संघ पहिले बाजीराव आहेत. दोन्ही संघांचा विजयाचा अश्वमेध घोडदौड करतोय आणि तो कोण रोखणार या मॅचमध्ये स्पष्ट होणार आहे. एक संघ सलग 4 जिंकणार आहे. एक संघ 3 विजयानंतर पराभव स्वीकारणार आहे. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. हे सत्य कोणीच नाकारू शकत नाही. मात्र कोण त्याचं उत्तर अजून आपल्याकडे नाही आहे. सन्माननीय संघ मालक महेश भाऊ वाघे पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. मगाशी ऑनलाईन मॅच बघत होते आणि आता प्रत्यक्षात मैदानामध्ये इथे बघायला आलेले आहे. सन्मान्य ताराचंदजी कोते पाटील प्रवीणजी नवले संघ मालक यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं बक्षीस इथे जाहीर करण्यात आलेलं आहे. अश्वमेध असा एक यज्ञ असतो की जो यज्ञ करताना तुम्हाला अश्वमेध म्हणजे जो यज्ञाचा घोडा असतो तो आपल्या सभोवताली सीमेच्या सगळ्या राज्यांतून फिरवावा लागतो. रवी आहिरेच्या अर्धशतकासाठी 3000 रुपये. संघ मालक ताराचंदजी कोते पाटील प्रवीण भाऊ नवले
यांच्याकडून 3,000 रुपये रवी आहेरेच्या अर्धशतकासाठी. सन्माननीय स्वप्नील भाऊ पारधे यांच्याकडून रवी आहेरेच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1,000 रुपये. जाऊया मैदानामध्ये जिथे मॅचला आता सुरुवात होणार, युद्धाला तोंड फुटणार आहे. पहिल्यांदा रणवाद्य वाजली जातात, रणशिंग फुंकलं जातं आणि मग युद्धाला तोंड फुटतं. मग छात्यांना छात्या भिडतात, मनगटाला मनगट भिडतात, तलवारीला तलवारी भिडतात आणि होतं रणकंदन, संहार, रक्तपात. युद्धाच्या बातम्या येत्या. युद्धाच्या बातम्या ऐकणं सुरस आणि रम्य असतं. आपण रोज बातम्या वाचत होतो, युक्रेन रशियामध्ये काय घडतंय, कोण आज कुणी हल्ला केला, आज कुठे बॉम्बिंग झालं. पॅलेस्टाईन इस्रायलमध्ये युद्ध झालं, आपण रोज बघत होतो, जाणीव ऐकत होतो. आपण ऐकणं निश्चित रम्य असतं, मात्र प्रत्यक्षात भयानक. वाह वाह वाह, काय शॉट आहे. स्क्वेअर लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, शानदार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार, रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. धावफलकावरती 4 धावा आहेत. रवी आहेरेने जर 3 षटकार मारले, सन्माननीय अभिदादा कोते पाटील यांच्याकडून 2,100 रुपयाचं बक्षीस आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी बक्षीस आहे. खरं तर लागोपाठ 3 षटकार मारणं म्हणजे ती ट्रिक असते, एक जादू असते, कोणालाही सहज शक्य होत नाही. बक्षीस त्यासाठीच आहे. विकेट हॅट्रिक. हॅट्रिक म्हणजे काय, ती ट्रिक आहे. ट्रिक म्हणजे जादू. आता हॅट पुढं का जोडलाय त्याची पण एक स्टोरी आहे. जाऊया मैदानामध्ये जिथे धावफलकावरती 4 धावा आणि रवी आहिरे स्ट्राईक एंडला. वाह वाह, काय सुंदर फटका आहे, अत्यंत सुंदर ड्राईव्ह. मिळत आहे 4. रवी ऑन फायर. धावफलकावरती 8 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार, रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. मागच्या मॅच मध्ये रवी आहेरे नॉन स्ट्राईक एंडला आला होता, सलामीला आला तो. विशेष म्हणजे दत्ता निर्मळ बरोबरच आला. यावेळेस त्यांनी चेंज केला थोडासा. मागच्या वेळेस दत्ता निर्मळने स्ट्राईक घेतली होती, आता रवी आहेरेने घेतलेली आहे. कदाचित दोघांमध्ये कॉम्बिनेशन आहे की एका मॅचला तू स्ट्राईकला जा, एका मॅचला मी जातो, किंवा समोर गोलंदाज कोण आहे त्याच्यावरती बरंचसं डिपेंड करतं. इथे गोलंदाज आहे विशाल निघोट, डावखुरे हाताचा गोलंदाज आहे. आता हीच गंमत झाली भारत आणि पाकिस्तानच्या मॅचमध्ये. एकदा तेंडुलकर आणि सेहवाग सलामीला जायचे होते. सेहवागला थोडीशी भीती होती की लेफ्ट हँडर समोर तो तितका कॉन्फिडन्स खेळत नव्हता आणि वसीम अक्रम पहिलं षटक टाकणार हे निश्चित होतं की आता आपण स्ट्राईकला नको जायला, तेंडुलकरने स्ट्राईक घ्यायला पाहिजे. मात्र अख्ख्या कारकिर्दीमध्ये तेंडुलकर कधी स्ट्राईकला उभा राहिला नाही, तो नॉन स्ट्राईक एंडलाच खेळायचा. पुढे काय झालं गंमत ऐकू आपण. दरम्यान खोलवर टप्प्याचा चेंडू इथे खेळून काढलाय मिड ऑनला, एक सिंगल मिळू शकत नाही तिथे. धावफलकावरती धावा स्थिर आहे, 8 धावा. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना विजयासाठीचं आव्हान आहे तब्बल 86 धावा. 6 षटकामध्ये 86 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. सेहवाग तेंडुलकरच्या मागे लागला की तू पाजी आप स्ट्राईक ले लो, पाजी आप स्ट्राईक ले लो. तेंडुलकर त्याला नाही बिलकुल नाही, मी नॉन स्ट्राईक एंडलाच खेळणार. इनिंग ब्रेक मध्ये पाजी आप स्ट्राईक ले लो. तेंडुलकर काय ऐकायला तयार नव्हता. इथे अवेज मध्ये चेंडू, एक सिंगल प्राप्त होणार आहे फाईन लेगला. एका धावेबरोबर धावफलकावरती आपण बघणार आहोत धावा असतील त्या 9 धावा. पहिलं षटक मैदानामध्ये अजून सुरूच राहणार आहे. काही बक्षीस आपल्याकडे आलेली आहेत. आज या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर तुम्ही जर एखादं चांगलं काम हातात घेतलं ना की आपोआप चांगली लोक तुमच्या बरोबर येतात. मग हे वाढत जातं, हे सहकार्य वाढत जातं आणि सातत्यानंच युवा शिर्डी ग्रामस्थ वरती प्रेम करणारे अनेक मान्यवर आहेत, अनेक दाते आहेत जे या शिवजयंती उत्सवासाठी सहकार्य करतात. रिव्हर्स अटेम्प्ट, अत्यंत सुंदर फटका, कलात्मकतेचा आविष्कार. मिळतायत 4 धावा. भिडू दे
साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. आपण बघतोय, चर्चा करत होतो आपण की शिवजयंतीच्या उत्सवामध्ये अनेक नागरिक, युवा शिर्डी ग्रामस्थ बरोबर येत आहेत आणि या उपक्रमाला मोठ्या उंचीवरती घेऊन जात आहेत. सन्मान्य मिनलजी गोंदकर, सन्मान्य प्रशांतदादा गोंदकर, सन्मान्य सतीश भाऊ तांबे, फटाका असोसिएशन यांच्या माध्यमातून आपल्या शिवजयंती महोत्सवासाठी फटाक्यांचं संपूर्ण सौजन्य दिलेलं आहे. या तीनही मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार मानतो, त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो, आपल्या दानी हातांना सलाम करतो. विशाल निगोट यांच्या 2 बळींसाठी प्रहार शहर अध्यक्ष अमोल भाऊ बाणावीत यांच्याकडून 1100 रुपयाचं बक्षीस आहे. रुपेश हेगडे यांचा वाढदिवस आहे आज आणि ते मंचावरती उपस्थित आहेत. तर रुपेश हेगडे यांना युवा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने वाढदिवसाच्या भरपूर 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 अशा शुभेच्छा. जाऊया मैदान. विनंती आहे रुपेश हेगडे, आपण मंचावरती या. जे पाशी घ्या की पक्षांनाही प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा. कर्तृत्वाच्या अग्निबाणाने यशाचा लख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल. संपूर्ण क्रीडा रसिकांच्या वतीने आपल्याला मनापासून शुभेच्छा. 2 षटक, पहिलं षटक संपलेलं आहे. धाव फलकावरती आहे धावा 13 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये. रवी आहिरे एक कांडा शिलेदार, इथं काय लढला आणि आता वाह वाह, रवी अहिरेचा आसमानी टोला, शानदार हवाई फायर षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. बर्थडे बॉय रुपेशजी हेगडे यांचा मंचावरती सन्मान होतोय. माफ करा, माफ करा, आमच्याकडून थोडीशी चूक झालेली आहे. रुपेशजी शेकडे यांचा वाढदिवस आहे, आम्ही हेगडे म्हणालो. तर रुपेशजी शेगडे यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा, भरपूर शुभेच्छा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू झालेलं आहे आणि धावफलकावरती इथे धावा आपण बघतोय त्या 19 धावा आहेत. सेहवाग आणि तेंडुलकरची स्टोरी मी इथे शेअर करत होतो. सेहवागनं किती विनंती केली पण तेंडुलकर ऐकत नव्हता. पॅड बांधून दोघं आले. सेहवाग तरी विनंती करतोय की आप पाहिजे, आप स्ट्राईक ले लो. याबरोबर पुन्हा चांगला फटका अलॉंग दी कार्पेट चेंडू मिड विकेटच्या दिशेने स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे आलेला आहे. धावफलक 1ने पुढे पोहोचणार आहे. रवी आहिरे नॉन स्ट्राईक एंडला आता खेळणार आहे. धावफलकावरती धावा आपण बघतोय 20 ऑन बोर्ड. षटक दुसरं सुरू आहे. दोघं जण बाउंड्री लाईनच्या आत आले. अगदी 38 सर्कलच्या आतमध्ये येईपर्यंत सेहवाग सांगत होता पाहिजे हाफ स्ट्राईक लेलो, मात्र तेंडुलकर त्याला नाही म्हणत होता. आणि ज्यावेळेस ते विकेटच्या जवळ आले, तेंडुलकर हळूहळू चालत स्ट्राईक एंडला जाऊन उभा राहिला. पाकिस्तान विरुद्ध तेंडुलकरनं स्ट्राईक घेतली पहिल्या बॉलसाठी. तर असं कधी कधी घडतं. सेहवाग म्हणतो की तो पाहिजे आप मेरे से खेल रहे थे. आणि खेळाडूंमध्ये अशी मिस्किली चालत असते. एकमेकांना प्रँक सुद्धा खूप करतात खेळाडू. त्यांच्या प्रँकच्या स्टोरी तर भरपूर आहे माझ्याकडे. पण आपण मॅचकडे जाऊया, जिथे धावफलकावरती आहे धावा 21 धावा. सेहवाग पुढे म्हणतो की तेंडुलकरनं पहिल्याच बॉलला सिंगल काढली आणि मला दुसरा बॉल फेस करायला लावला. याबरोबरच इथे फटका उंच आकाशामध्ये, लॉंग ऑन डाऊन दी बॉल. आणि काय कॅच आहे, व्हॉट अ वंडरफुल कॅच. बडी मछली नाही, मोठा मासा गळाला सापडला. रवी अहिरे बाद. एक सूर्य केव्हाच असताना गेला होता. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. आणि हा तेजपुंज
सितारा इथे मात्र बाद होणार आहे. रवी अहिरे काय शानदार खेळला आज रवी. 2 चौकार 1 षटकार त्यानं आपल्या सहज सुंदर इनिंग मध्ये खेळला. चांगला स्टार्ट संघाला मिळून दिला. मात्र मॅरेथॉन इनिंग इथे गरजेची होती. खूप मॅच मोठी आहे. एकदा अशीच एक मॅच भारतीय संघाची सुरू होती. तेंडुलकर आणि सेहवाग सलामीला आले होते. तेंडुलकरने सेहवागला सांगितलं की सेहवाग सन्मान्य राजू शेठ जेजूरकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस ज्या क्षेत्ररक्षकाने कॅच घेतलाय त्याच्यासाठी आलेलं हे बक्षीस. कोण होता क्षेत्ररक्षक तो नाव सांगा. वाह पुन्हा सुंदर चेंडू. अपील 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 मात्र पंचांवरती बिलकुलही परिणाम नाहीये. चेंडू निर्धाव असणार आहे. चला अपील निश्चित जोरदार होतं. पंच ही अशी व्यक्ती की ज्याच्यावरती आपण म्हणतो ना जो काळा कभिन्न पाषाण असतो त्याच्यावरती ना उन्हाचा परिणाम होत ना पावसाचा ना थंडीचा तर असा असतो. आणि पंच तसा पाषाण हृदयी माणूस असतो. तुम्ही किती अपील करा किती जोरदार करा त्यांच्यावरती काही परिणाम होत नाही. सन्मान्य प्रवीणजी कोते पाटील पवनजी पनाळे आणि किशोरजी कोते पाटील यांचं आगमन इथे झालेलं आहे. आपलं मनापासून स्वागत सहर्ष स्वागत. विनंती अतिथी कक्षामध्ये या. तर बघायचे धावफलकावरती आहेत धावा 22. सेहवागने तेंडुलकरने सेहवागला सांगितलं होतं की आप जितना समय तक ग्राउंड के ऊपर रहोगे मैदान के अंदर रहोगे उतना देर आपके फैमिली को खुशी मिलेगी. आप टीम के खुशी के लिए मत खेलो. आप हमारे खुशी के लिए मत खेलो. आप अपने फैमिली की खुशी के लिए खेलो. आपके माता पिता को खुशी बनेगी मिलेगी. आपकी पत्नी को खुशी मिलेगी. तो आप जितना समय के ग्राउंड के ऊपर रहेंगे उतनी खुशी आपके फैमिली को मिलेगी. तो फैमिली के लिए आप विकेट के ऊपर रहो. पण ऐकेल तो सेहवाग कसलाय. या ठिकाणी निघोज गावचे प्रथम नागरिक सरपंच सन्मान्य कैलासजी कातोरे यांचं आगमन झालेलं आहे. आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सरपंच साहेबांना विनंती आपण अतिथी कक्षामध्ये या स्थानापन्न व्हा. तर जाऊया मैदानामध्ये जिथे धावफलकावरती 21 धावा आहेत. इथे कूपन सुरू झालेले आहे. 10 रुपयात 10,000ची सायकल. स्वयंसेवक आपल्यापर्यंत येतील त्यांच्याकडे 10 रुपये देऊन कूपन विकत घ्या. आता जेवढे 10 रुपये तुम्ही देणार ना तेवढी कूपन तुम्हाला मिळतील. म्हणजे 10 वेळा तुम्ही 10 दिले तर 10 कूपन मिळतील. 20 वेळा 10 रुपये दिले एकदम 200ची नोट दिली तरी 20 कूपन मिळतील. घ्या आणि 10,000ची सायकल घरी घेऊन जा. इथे चांगला फटका खांडून काढला चेंडूला. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. एका धावेबरोबर धावफलकावरती 22 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे. आपण बघू शकतो इथे मॅच साई निर्माण श्रमिक मित्रमंडळ नाशिक 23 चेंडू 64 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी साई निर्माण ग्रुपला श्रमिक मित्रमंडळ नाशिकला. तर आपण पाहिले छत्रपती 11 राहता या संघानं 85 धावांचा डोंगर उभा केलेला आहे. या मंचावरती आत्ताच आपल्या मंचावरती लाभलेले पाहुणे निघोज गावचे प्रथम नागरिक सरपंच सन्मान्य कैलासजी कातोरे साहेब यांचा सन्मान होतोय. मी सरपंचांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करा. खोलवर टप्प्याचा चेंडू इथे सन्मान्य हेमंतजी मुरादे यांच्याकडून नवनाथ हडवळेच्या झेलसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मला वाटतं मगाशी देखील 500 आलं होतं. आताही 500 आलंय. एकाच कॅचसाठी 1000 रुपये नवनाथ हडवळेला मिळणार आहेत. आणि इथून पुढच्या प्रत्येक विकेटला सन्मान्य शरद भाऊ गायकवाड यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आहे. डाव्या हातानं ओव्हर द विकेट सरळ बॅटनं लॉफ केला चेंडूला. एक सिंगल प्राप्त होऊ शकते. विशाल निगोट गोलंदाजी मार्कवरती.
आपण या ठिकाणी बघतोय विशाल निघोटचं एक आयकॉन खेळाडू या स्पर्धेमध्ये, मात्र तो ॲज अ आयडॉल आपण बघणार आहोत. तर यानंतरची जी मॅच आहे दोन्ही पराभूत संघ, पहिल्या सामन्यामध्ये पराभूत संघ शिवसाई आदर्श कोपरगाव विरुद्ध फैजल 11 दुर्गापूर. संघनायकांनी टॉससाठी या. फैजल 11 दुर्गापूर शिवसाई आदर्श कोपरगाव टॉससाठी या. तर मैदानामध्ये बघतोय आपण विशाल निघोट जळते निखारे टाकतोय फलंदाजांवर. सन्माननीय नितीन तात्या गोंदकर पाटील यांचं आगमन इथे झालंय. मनापासून स्वागत. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय. विनंती करतो आपण टॉससाठी उपस्थित राहा. एक टप्पा के स्क्वेअर लेगला चेंडू अडवला जाईल. दुसरी धाव घ्यायची आहे. इथे काय घडतंय, समन्वय संपला होता आणि दोघांनी वेळेस ठरवलं की आपल्याला एकच धाव इथे प्राप्त होणार आहे. विशाल निगोटचं षटक आपण पाहिलं ना, 1-0-1-0-1. या ठिकाणी मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचे बंधू सन्मान्य नारायण दादा जरांगे पाटील आणि त्यांची पुतणी कुमारी श्रद्धा जरांगे या मंचावरती उपस्थित होत आहेत. युवा शिर्डी ग्रामस्थ उपस्थित तमाम मराठा बांधवांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. तर जाऊया मैदानामध्ये, जिथे आपण बघतोय धावफलकावरती धावा असणार आहेत 28. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. तर शेवटच्या चेंडूवरती विशाल निघोटला चौकार खेळलेला आहे. 3 षटकांचा खेळ संपला, 28 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली. बघा इथे धावफलकावरती 28 धावा आहेत. 3 षटकांचा खेळ संपलेला. 18 चेंडूमध्ये विजयासाठी 58 धावांची आवश्यकता आहे. 28 बनवल्यात, 58 बनवायच्यात. मला वाटतं आता गिअर बदलावं लागेल, गाडीला टॉप गिअरवरती आणावं लागेल आणि विशेष म्हणजे गाडी समृद्धी महामार्गावरती आणावं लागेल. त्यासाठी शिर्डीत यावं लागेल आणि शिर्डी पास करून तुम्हाला समृद्धी महामार्गावरती गाडी घेऊन यावी लागेल. इथे आखूड टप्प्याचा चेंडू उजव्याच्या बाहेर. वाईटची घोषणा. एका धावेबरोबर धावफलक 29 वरती पोहोचणार आहे. अजून 57 धावांची आवश्यकता आहे. व्हाईट बॉल बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची आक्रमण. शिवसाई आदर्श कोपरगाव संघनायक चला टॉसला. संघनायक साई गोंदकर. शिवसाई आदर्श कोपरगाव संघाचे संघनायक साई गोंदकर. आपण या टॉस होणार आहे इथे. तर षटक सुरू आहे. चौथं सागर शेळके. उंच आकाशामध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला खूप मागे आहे. भरपूर प्रयत्नाची पराकाष्ठा केली त्यानं. टप्पा पडल्यानंतर सुद्धा चेंडू ज्या पद्धतीने त्याने अडवला, निश्चित कौतुक आहे. इथे 2 धावा प्राप्त होतील. धावफलक 2 ने पुढे पोहोचणार आहे. 31 धावा विजयासाठी 55 धावांची आवश्यकता आहे. तर या षटकामध्ये लागोपाठचे 3 षटकार सन्मान्य नंदूभाऊ सुरोशे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. हॉटेल सरवन भवनचे संचालक सन्मान्य सूरज तात्या शेळके यांचं अनमोल सहकार्य आम्हाला प्राप्त झालेलं आहे. सूरज तात्या शेळके इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत करतो. विनंती अतिथी कक्षामध्ये या. वॉटर स्टॉफ खूप सुंदर क्षेत्ररक्षण. धावा रोखलेल्या आहेत या क्षेत्ररक्षकांनी. ज्यावेळेस क्षेत्ररक्षकांना चित्त्याचे पाय लाभतात ना, मी तर म्हणेल ते चित्त्याचे पाय लाभलेल्या भिंती आहेत आणि अशा क्षेत्ररक्षकांसमोर धावा काढणं हे निश्चित कठीण होत जातं. बघायचंय
मागचे 2 चेंडू ज्या पद्धतीने अडवलेले आहेत क्षेत्ररक्षकांनी, गोलंदाजाला उर्मी मिळते, त्याचा उत्साह वाढतो. अखूट टप्प्याचा चेंडू उंच आकाशामध्ये फॉर 1 बाउन्स फॉर 4 रन. डीप कव्हर पॉइंटला हा सुंदर चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. 15 चेंडू 50 धावा. विजयाचं समीकरण आपल्या समोर परत एकदा येतंय. पुढे काय घडणार आहे हे जर आपल्याला आत्ताच माहीत असेल तर त्याला आपण क्रिकेट म्हणणार नाही, फिक्सिंग म्हणू, फिक्सिंग. पण इथे अस्सल क्रिकेट आहे. 15 चेंडू 50 धावा. लक्ष्य निश्चित कठीण आहे, मात्र क्रिकेटमध्ये कठीण शब्द कधी सोपा होतो कळत नाही. होनी को अनहोनी में, अनहोनी को होनी में. हवेमध्ये चेंडू उंच आणि ड्रॉप फॉईल कॅच. गोलंदाजासाठी कठीण गोष्ट असते. चेंडू मात्र सुटलेला आहे, उंच उडालेला चेंडू आहे आणि ड्रॉप होईल. एकदा एक गंमत झाली. भारताचा संघ इंग्लंडमध्ये खेळत होता. सुनील गावस्करांनी सांगितलेल्या किस्सावर हा नरेश डोमेचा मनाचा नाही आहे. एकनाथ सोलकर फिल्डिंग करत होता. चेंडू हवेमध्ये उंच उडाला आणि एकनाथ सोलकर खाली होता. एकनाथ सोलकर म्हटल्यानंतर परफेक्ट तो कॅच होणार आहे. प्रेक्षकांमधून कुणीतरी ओरडलं, सोलकर, इफ यू ड्रॉप द कॅच यू कॅन हॅव माय सिस्टर. जाऊया मैदानामध्ये. त्याचं मराठी भाषांतर थोड्या वेळात सांगतो तुम्हाला. तर आपण बघू शकतो इथे फटका खेळलेला आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक 1 धाव. इथं 2 धावा मिळतील आणि 2 काढल्या की काढली 2 धावा इथे मिळतील आणि धावफलक पुढे पोहोचणार आहे 40 धावा. प्रेक्षकांकडून कोणतरी म्हटलं की सोलकर तुम्ही कॅच सोडला तर माझी बहीण मी तुम्हाला देईन. आणि गावस्कर गेले सोलकरांकडे, म्हटलं तुम्ही ऐकलं नाही, त्यांनी कॅच घेतला. ते म्हटलं आय हॅव एल्डर सिस्टर. त्यांची इंग्रजी थोडीशी वीक होती सोलकरांची. अशा गमती घडतात क्रिकेटच्या ग्राउंडवरती. आपण बघू शकतो इथे चांगला फटका आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक प्रयत्नाची पराकाष्ठा करेल, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळत आहे 4. या भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. आपण बघू शकतो धावफलकावरती 44 धावा आहेत आणि 12 चेंडू शिल्लक आहेत. अजून जवळपास तेवढ्या धावा, 42 धावांची गरज आहे. 12 चेंडू 42 धावा. 24 चेंडू मध्ये जेवढं अंतर धावलेत पुढच्या 12 चेंडू मध्ये धावायचंय. क्रिकेटमध्ये असं ठरवतं की तुम्ही आतापर्यंत एवढं असं खेळलाय म्हणून पुढच्या धावा तशाच होतील असं नाही. कधी कधी काय चेंज होईल हे सांगता येत नाही. म्हणजे मी एका ठिकाणी असं वाचलं होतं की इंग्लंडचं हवामान आणि बायकोचा मूड हा कधी बदलेल ते सांगता येत नाही. तसं क्रिकेटमध्ये तसं होतं. आणि बऱ्यापैकी महाराष्ट्रातलं राजकारण असं सुद्धा त्याच्यामध्ये आता एक शब्द ॲड होऊ शकतो. कधी काय घडेल हे कोणी सांगू शकत नाही. आणि क्रिकेटचा खेळ तसाच बेभरवशाचा क्रिकेट आहे. इथे तोच खेळ आपल्या समोर. 12 चेंडू आणि विजयासाठी 42 धावांची आवश्यकता आहे. 44 पूर्ण आहेत, 42 अजून बनवायच्यात. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज अमोल कुदळे. अमोल कुदळेनं मागच्या षटकामध्ये देखील, खरं तर मागच्या मॅचला आम्ही पाहिलं होतं अमोल कुदळेला पलीकडच्या बाजूने आणलं होतं. आता त्याचा एंड बदलून आणलेला आहे. पाहायचं इथे तो किती असरदार कारीगर. ओ हो हो हो, व्हॉट अ शॉट. सुंदर, लाजवाब, अति सुंदर षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. फैजल 11 ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. सुंदर, अति सुंदर, अगदी गौतमी पाटील पेक्षाही सुंदर षटकार. धावफलक किती? 50.
11 चेंडू 36 धावा मॅच मध्ये. पुन्हा वन्स अगेन ग्रेट शॉट, अनदर ग्रेट वन. षटकार लागोपाठचा दुसरा. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. 2 षटकार लागोपाठ इथे आलेले आहेत. प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे की अजून 2 आले का मॅच होऊन जाईल. अपेक्षा आपल्या वाढत जातात आपल्या. एखाद्याने एखादी गोष्ट सिद्ध केली, करून दाखवली की आपल्याला वाटतं की अजून एकदा हे बघायला मिळावं. तर 1 मोर बघायचंय इथे पुढे काय घडेल. 2 लागोपाठचे षटकार इथे अमोल कुदळेच्या गोलंदाजीवरती चढवलेत फलंदाज दत्ता निर्मळ. सलामीचा फलंदाज दत्ता निर्मळ ऑन फायर. 2 लागोपाठच्या षटकाराबरोबर धावफलकावरती धावा असतील 56. विजयाचं समीकरण 10 चेंडू आणि 30 धावा. यष्टीरक्षक अंपायरच्या कक्षेतला तो विषय आहे. पण तरी सुद्धा आयोजकांकडून सूचना आहे की यष्टीरक्षकांना कृपया फलंदाजांना डिस्टर्ब करू नका. तिथे काही शाउटिंग असेल का, वेगवेगळ्या प्रकारचे आवाज तुम्ही काढत असाल किंवा हालचाल करत असाल, यष्टीरक्षकाला अशी हालचाल करता येत नाही. चेंडू टाकताना तुम्ही 21वा नियम बघा बारकाईने. यष्टीरक्षकाची हालचाल केली तरी सुद्धा नो बॉल असतो. याबरोबर ओ हो 1 मोर बॅक टू बॅक, 3rd in row, consecutive 3 sixes from this over. दत्ता निर्मळ is the man. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. दत्ता निर्मळ नावाचा झंझावात, दत्ता निर्मळ नावाचं चक्रीवादळ, दत्ता निर्मळ नावाची सुनामी, दत्ता निर्मळ नावाचा भूकंप मैदानामध्ये आलेला आहे. वाह, काय प्रलय आणलाय त्याने महापूर मैदानामध्ये दत्ता निर्मळ नावाचा. 3 चौकार षटकार लागोपाठ, 9 चेंडू 24 धावा. 24 रन्स रिक्वायर्ड टू विन फॉर 9 balls. दत्ता निर्मळ इन ऍक्शन. काय धमाल मॅच आहे. याला म्हणतात क्रिकेट, द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी. अनिश्चिततेने भरलेला विस्मयकारक खेळ. दत्ता निर्मळ आज इथे प्रलयकारी फलंदाजी करतोय. धावफलकावरती असतील धावा 62. ओ हो ये क्या हुआ. वाईड चेंडू, दत्ता निर्मळ बाद. पुढे सरसावत फटका खेळायला गेला, मागे वळून बघितलं तर घरावरून बुलडोजर फिरला होता. बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. सूर्य मध्यान्नीवरती मावळला. बजरंग मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईड बॉलची आक्रमण. एखादं भरलेलं घर आहे, मस्त घरामध्ये पार्टी चाललेली, सगळे एकदम खुश आहेत आणि त्याच घरावर नेमकी वीज पडावी. इथे बक्षीस आलेले आहेत. सन्मान्य सागर आढाव सर, लाईफस्टाईल जिम हे ऑनलाईन मॅचचा आस्वाद घेत आहेत. सागर आढाव सरांचं आम्ही युवा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. असंच झालं होतं ना, आपण सगळेजण मस्तपैकी आपल्या जीवनामध्ये धुंदीत आपलं आयुष्य सुरू होतं. अचानक कोरोना आला आणि सगळी माणसं जी एका घरात बंद झाली, शुकशुकाट होता. लाईफ 2 वर्ष निश्चित थोडंसं डिस्टर्ब झालं. सगळं जग थांबलं. जे कधी बघितलं नव्हतं, म्हणजे जी लोक ज्यांनी 3-4 पिढ्या बघितल्यात ती लोक सुद्धा म्हणत होते की आम्ही असं कधीच बघितलं नव्हतं, असं बघायला मिळालं.
जीवन आहे. यस, काय शॉट आहे, गुडघा टेकून कव्हरला केलेला ड्राईव्ह. एक सिंगल प्राप्त होईल. थ्रो जरी खराब असेल तर बॅकअप चांगला आहे. एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावफलकावरती 64 धावा. तर विजयासाठी अजूनही 8 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे. छत्रपती 11 राहता विरुद्ध साई निर्माण ग्रुप श्रमिक मित्रमंडळ नाशिक. राजेश जेजुरकर, विजय वायकर यांचा संघ छत्रपती 11 राहता. तर ताराचंद भाऊ कोते पाटील, प्रवीणजी नवले यांचा संघ आहे साई निर्माण ग्रुप. वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव. धावफलकावरती आपल्याला बघायचं एका धावेची वाढ होणार आहे. 65 शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईट बॉलची अकरा. खास मुंबईवरून मॅच बघण्यासाठी इथे उपस्थित होत आहेत अंकितजी पेडणेकर. आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. विनंती, अतिथी कक्षामध्ये या. 65 धावा धावफलकावरती. 21 धावांची गरज जिंकण्यासाठी 8 चेंडूमध्ये. उजव्या बाहेर टाकलेला चेंडू, इथे ड्राईव्ह केला, कव्हरला गॅप मोठा, तिथे चेंडू सीमारेषा पार. 4 रन. सुंदर फटका. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. खर तर विस्फोट घडून आणले होते इथे दत्ता निर्मळनं. आणि दत्ता जरी बाद झाला असेल तरी धाव संख्येचा ओघ कुठेही थांबलेला नाहीये. तो अव्याहतपणे वाहतोच आहे. एकदा मोठा पाऊस पडून गेला ना की हलक्या हलक्या सरी परत येतच राहतात. पाऊस एकदम उघडून जात नाही. इथे 4 धावा धावफलकावरती 69. विजयासाठी 7 चेंडू 17 धावा. परत एकदा ओ हो हो षटकार, एकदम कडक सॉलिड शॉट. हवा में लहराता हुआ मानो तलवार काट रही हो. मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. पैसा वसूल षटकार, पैसा वसूल मॅच. डोळ्याचं पार न फिरणारी मॅच. क्षणभर आपल्याला विसरायला लावणारी मॅच. काय बघतोय आपण मैदानामध्ये. वाह, ही भूताटकी आहे का भानामती आहे. काय घडते मैदानामध्ये. गोलंदाज तर असं म्हणत असतील की भूताटकी परवडली पण हे फलंदाज नको. 31 धावा आल्या त्या षटकामध्ये. आणि मॅच जी पूर्ण एका बाजूला झुकलेली होती, खरं तर मजबूत परिस्थिती होती छत्रपती 11 राहता संघाची, तिथे मात्र डळमळीत परिस्थिती. आता 6 चेंडू विजयासाठी धावांची आवश्यकता असेल. 11. कुठे मॅच होती, मॅच कोठे आलेली आहे. मध्ये दूरदर्शनवरती एक जाहिरात लागायची मूची, आहा से आहा तक. इथे साई निर्माण श्रमिक मित्र मंडळ नाशिक यांच्यासाठी ही मॅच आहे. अत्यंत अवघड परिस्थितीतून त्यांनी आता विजयाच्या शक्यता निर्माण केलेल्या आहेत. 6 चेंडू 11 धावा. अजून संपलेली नाही मॅच. वाह, इथे बघितलं असेल तुम्ही, फलंदाजाने छानपैकी बॅटला किस केला. तुम्हाला माहिती आहे का, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा एक खेळाडू आहे, तो बॉलला किस करतो आणि मग बॉल टाकतो. संघ मालकांना बघतोय आपण. ताराचंद भाऊ कोते पाटील खुश आहे. आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहतोय. प्रवीण भाऊ नवले त्यांच्या सोबतच आहेत. 6 चेंडू 11. ओ हो हो 6 धावा. बॉल बॅट वरती आणि षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. काय जबरदस्त सामना आहे. मॅच कुठे होती. 12 चेंडू आणि 42 धावा. 12 चेंडू 42 धावा. तिथून पुढे मॅच आलेले आहे 5 चेंडू 5 धावा. 5 चेंडू 5 धावा. काय क्रिकेट आहे. वास, हे बघायचं असतं आपल्याला. आणि मला वाटतं अशी मॅच बघायची म्हटल्यानंतर 2 डोळे पुरेसे नाहीत तुमचे. मित्राचे डोळे उसने घ्यावे लागतील. पापणी पडली तरी चिडचिड होईल, अशी परिस्थिती या मॅच मध्ये तयार झालेली आहे. रोमांच शिखरावरती पोहोचलेला आहे. वाह, प्रवीण भाऊ शेजवळ
501 कंपनी इथे उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट स्क्वेअर लेगला चेंडू, एक सिंगल प्राप्त होऊ शकते. एकच धाव इथे मिळणार आहे. धावफलक 1 ने पुढे पोहोचेल. दत्ता निर्मळ बाद झाला, त्यावेळेस निश्चित काळजात धस्त झालं होतं. 82 धावा धावफलकावरती, मात्र 4 धावांची गरज 4 चेंडूमध्ये. तर दत्ता बाद झाल्यानंतर तिथे प्रदीप गायकवाड आणि गौरव सानप या दोघांनी पुन्हा एकदा सूत्र हातात घेतलेली आहे. एखादा मोहरा धारातीर्थी पडला तरी रन मशीन चालवणारे कारागीर इथे आहेत. परत एकदा स्क्वेअर लेगला चेंडू, क्षेत्ररक्षक तिकडे, एक सिंगल प्राप्त होणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. थ्रो उशिराने येतोय, फंबलिंग होतोय. क्षेत्ररक्षक तिथे 2 धावा, विलक्षण वेगवान 2 धावांबरोबर स्कोअर पोहोचतोय 84 वर. 2 धावा, 3 चेंडू, 2 धावा. न भूतो न भविष्यती अशा मॅच खरं तर कधीतरीच बघायला मिळतात. आणि आज आपल्या सर्वांच्या डोळ्यांनी आपण याची देही याची डोळा हा अनुपम देखना सोहळा अनुभवतोय. छत्रपती शिवाजी महाराज चषक 2014 शिर्डी प्रीमियर लीग, युवा शिर्डी ग्रामस्थ यांचं एक सदाबहार आयोजन. 2 जिंकलेले संघ एकमेकांच्या समोर. अजूनपर्यंत दोन्ही संघांनी हार पत्करलेली नाही आणि ते इतक्या सहज पत्करतील असं वाटत नाही. 3 चेंडू 2 धावा. ओ हो 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 हो, संपवला सामना. वंडरफुल 6. इथे अमावस्येच्या रात्री पौर्णिमेचा प्रकाश साई निर्माण ग्रुप श्रमिक मित्र मंडळ नाशिक संघाने निर्माण केला. आज इथे कौतुकांची सुमणे, कौतुकांच्या फुलांची ओंजळ भरून टाकू आपण प्रदीप गायकवाडवर. त्याच्यासाठी सामना खेळणं अत्यंत कठीण परिस्थिती होती. घरी लहान बाळ आहे, 5 महिन्यांचं बाळ आजारी आहे आणि तो या स्पर्धेला खेळायला येणार नव्हता. मात्र आज तो इथे आला आणि कर्तव्यनिष्ठा त्याने पूर्ण केली. आपल्या टीमसाठी आला, टीमसाठी खेळला आणि टीमला जिंकून दिलं. प्रदीप गायकवाड खरं तर काळजावरती दगड ठेवून तो इथे आला. जरी तो इथे खेळत होता, लक्ष त्याचं घरी असेल, मात्र तरी देखील आपल्या संघासाठी दिलेला विजय हा निव्वळ कौतुकास्पद आहे. पाठ दुखेपर्यंत थोपटायला हरकत नाही. प्रदीप गायकवाड. शेक हँड करा. चला, जास्त ड्रिल नकोय. खेळाडूंना विनंती आहे, आपण थांबा. जिंकलेला संघ थोडा उत्साहित असतो, मात्र पराभूत संघाचा देखील सन्मान ठेवा. आपण थोडा वेळ थांबायला लागलं तर हरकत नाही.